मी बनवली होती पालक कांद्याची चटणी. एक 10 मिनिटांमध्ये तयार होते आणि इतकी टेस्टी लागते. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आहे. तर याच्यासाठी मी एक कांदा घेतलाय, जाडसर कापून मिक्सर जारमध्ये टाकलाय. त्याच्यामध्ये 7 ते 8 लसूण घातले. 1 चमचा धना पावडर टाकले. त्याच्यामध्ये पाव चमचा इतकी हळद घातले. थोडीशी चिंच घातले आणि तिखटप्रमाणे लाल तिखट इथे 2 चमचे घातले. आणि याला मिक्सर जारमध्ये व्यवस्थित अशी बारीक वाटून घ्यायचे. आणि त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे इतका तेल गरम केलं. तेल व्यवस्थित गरम झाला की याच्यामध्ये राई घातले पाव चमचा इतकी, थोडासा हिंग घातलाय आणि त्यानंतर याच्यामध्ये मी कढीपत्ता, सुकी मिरची आणि खूप सारी लसूण बारीक चिरून घातले. लसूणला 2 मिनिटं एकदम ब्राऊन झाली की याच्यामध्ये ती पेस्ट घालायची जी कांदा आणि मसाल्यांची होती ती, आणि तिला 2 मिनिटं अशी फ्राय केली की त्याच्यामध्ये पालक घालायचं 1 वाटीभर आणि व्यवस्थित असं हलवून त्याला थोडंसं पालक हलवल्यावर मीठ टाकायचं आहे, कारण की तो आकसतो. चवीपुरता मीठ घालून याला व्यवस्थित असं 10 मिनिटं स्लो गॅसवर झाकून ठेवायचे. त्यानंतर तेल असं सेपरेट झाला की ही चटणी रेडी आहे. खूप छान लागते, खूप छान अशी बनते. तुम्ही करून नक्की पहा आणि मला कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आय डीला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.